तर नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण आलो आहोत कृषी प्रदर्शनमध्ये। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक ट्रॅक्टर। ट्रॅक्टरबद्दल एक सांगायचं आहे, ट्रॅक्टर वेगळा आहे आणि ट्रॅक्टरच्या वरती जे रूफ आहे ना, वरचं टप जे म्हणतो आपण ते वेगळं आहे प्राईसमध्ये। तर तुम्ही एकदा कॉल करून कन्फर्म करून घेणे किंवा जेव्हा आपण शोरूमला वगैरे विजिट कराल तर एन्क्वायरी करून हे करणे। तर मग चला व्हिडिओ सुरू करूयात। नमस्कार मित्रांनो, आज आपण सोलापूरच्या कृषी एक्झिबिशनमध्ये आलो आहोत। 2023 माणिक ट्रॅक्टर्सचा इथं स्टॉल लागलेला आहे। तर जॉन डिअरचे आपण ट्रॅक्टर पाहणार आहोत आता। तर मित्रांनो, इथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, यांना ॲड्रेसही दिलेला आहे। तर हे आपले जॉन डिअरचे ट्रॅक्टर्स आहेत। तर मित्रांनो, इथं जॉन डिअरचा आपल्याकडे एक ट्रॅक्टर आहे 5310। तर पाहू शकता, आपल्याला पहिला मी चारी बाजूने हा ट्रॅक्टर दाखवून घेतोय। थोडंसं नॉईज येईल आपल्याला, कारण की आपण एक्झिबिशनमध्ये आहे। तर हे फ्रंट प्रोफाईल आहे ट्रॅक्टरचा। आता आपण हे ट्रॅक्टर साईडने पाहतोय। नमस्कार सर, आपला परिचय? नमस्कार, मी प्रशांत माळे, माणिक ट्रॅक्टर येथे सेल्समन म्हणून काम करतो आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे 9096008125। तर आपलं मी स्वागत आहे सर माणिक ट्रॅक्टरमध्ये। ओके सर, आपला कॉन्टॅक्ट नंबर? सचिन बसवराज सर, मी माणिक ट्रॅक्टरमध्ये गेल्या 6 वर्षापासून जॉब करतो आहे आणि मी माझा एरिया साऊथ सोलापूर पाहतो। ओके सर, आपला फोन नंबर? मोबाईल नंबर 8830 6368। ओके दादा, मग आपल्याकडे आज कोणती मशीन आहे? सर, आपलं माणिक ट्रॅक्टरमध्ये जॉन डिअर हा ट्रॅक्टर विकला जातो। हा ट्रॅक्टर मोस्टली USA कंपनी मॉडेल आहे, USA कंपनी ब्रँड आहे। म्हणजे मेन ह्याचं जे कंपनी आहे ते USA अमेरिकामध्ये आहे। अच्छा। तर 1948 साली हा कंपनी चालू झाला। म्हणजे नांगरचा जे पहिला इक्विपमेंट आहे शेतातलं, तेव्हा शोध लावला हा जॉन डिअर। अच्छा। जॉन डिअर हा कंपनी नसून एका व्यक्तीचं नाव आहे। अच्छा। हो, त्याचं मत एवढंच होतं की माझं नाव ज्या तुम्ही क्वालिटी कंपनीला गाडीला कुठल्याही स्पेअरला ठेवा, तो क्वालिटी असायला पाहिजे, त्यालाच माझं नाव द्यायचं। दुसऱ्या म्हणजे जी ब्रँड आहे तेच द्यावं लागेल, तो पण द्यायचं नाही, हा त्याचा उद्देश होता। त्यामुळं हा कंपनी आज जवळपास 118 देशात चालतो आहे सर। 118 देशात? आणि भारतात येऊन 2000 साली भारतात प्रथम ही कंपनी लॉन्च झाली। पुणेमध्ये मगरपट्ट्याला कंपनी आहे। म्हणजे आता मेड इन इंडिया, मेड इन महाराष्ट्र म्हटलं तरी चालेल। अच्छा। नाव USAचं आहे असलं तरी पूर्ण भारतात तयार होतो हा। ओके। पहिलं हे जे कंपनी जे प्रोडक्ट मॅनेजमेंट फॅक्टरी पुण्यामध्ये तयार झाली, एक देवासला आणि पुण्यामध्ये दोन्ही आहेत, आणि याचं स्पेअर कंपनी नागपूरमध्ये आहे। मोस्टली म्हणजे महाराष्ट्राचं पूर्ण प्रोडक्ट तयार होतं। अच्छा। दुसरी गोष्ट BS4, आता कसं टू व्हीलरमध्ये BS3, BS4, BS5, BS6 आलेत, तसं ट्रॅक्टरमध्ये म्हणजे ध्वनी प्रदूषण होऊ नये, वायू प्रदूषण होऊ नये, सरकारच्या नियमामध्ये बसायला पाहिजे, हा उद्देशाने म्हणजे ऑक्सिजन खराब होऊ नये हा हेतूने BS3मधून आता BS4 केलेला हा मॉडेल आहे सर। ओके। हो, आणि इतर कॉम्प्रोमायझन केलं तर जॉन डिअरमध्ये पहिली ही एकमेव अशी ट्रॅक्टर आहे की पॉवर स्टेअरिंग हा कंपनीने मोस्टली 2000 साली आणलेला आहे। अच्छा। हो, त्याच्या बघून नंतर इतर कंपन्या ह्याच्यात ॲडिशन झालेल्या आहेत। आणि राहिला हा BS4 इतका आहे ना सर की आता म्हणजे आता आम्हाला एक 5210 म्हणजे 50 HP काम करायचं असेल तर 57 HPचं ट्रॅक्टर असल्यामुळं तेल जास्त जातो, किंवा 57 HPचं काम असेल तर 52 HP आमच्याकडे नाही आहे। तर ह्याच्यामध्ये असं केलं आहे की तुम्हाला एक इकोन स्टँडर्ड बटन दिले सर, म्हणजे तो जनरली 52 HP पण होऊ शकतो आणि 5310 म्हणजे 57 HP बी होऊ शकतो। 2 ट्रॅक्टरचं काम एक गाडी करू शकतो। अच्छा। हो, आणि मोस्टली जुन्या 53पेक्षा ह्याचे वेट 300 ते 350 किलोनी जास्त आहे।
लिफ्टिंग कॅपॅसिटी जे म्हणतात ऊसला ओढणारे पट्ट्या वगैरे अगोदर 2000 kg होता, तर हा 2500 kgचा झालेला आहे. अच्छा. त्यामुळे शेतकऱ्याचा तोही फायदा येतो. आणि जनरली जॉन डिअर हा 3 महिन्याने किंवा 250 तासांनी सर्व्हिसिंग केली जातोय. तर ह्याच्यामध्ये असं आहे की 6 महिन्यातनं एकदा, म्हणजे वर्षातनं फक्त 2दा सर्व्हिसिंग केला जातो. इथेही शेतकऱ्याचा फायदा होतो. अच्छा. आणि दुसरी गोष्ट, डिझेल टाकी क्षमता अगोदर 60 लिटरची होती, तर आता 72 लिटरची डिझेल टाकी दिली आहे. त्यामुळे डिझेल गॅस त्यांचं येणं जाणं बी खर्च वाचून जाईल सर. मोस्टली अजून सांगायचं म्हणलं तर कम्फर्टेबल आहे. ह्याचे ब्रेक डिस्क पूर्ण ब्रेक हायड्रोलिक ऑइलमध्ये पूर्ण बुडवलेले असल्यामुळं कुठल्याही म्हणजे चढायला असू दे उतरायला जिथं गाडी थांबवाल तिथनं 1 इंच बी मागं पुढं जाणार नाही. तेवढं ब्रेक क्वालिटी हा जॉन डिअर आजपर्यंत देत आलेला आहे. ताकदला तर ह्याची तोड अजून कोण हात धरलेला नाही. अच्छा. नाही धरला. बाकीचं माहिती जर आमचे बिराजदार सहकारी आहेत त्यांनी फार थोडं देतील. हा 53 PS4मध्ये CRDI टेक्नॉलॉजीमध्ये आलेलं आहे सर. याच्यामध्ये असा विषय आहे, ACR आणि ECU असे 2 इलेक्ट्रॉनिक सिस्टीम बसवलेले आहेत, जेणेकरून डिझेल इंटेक करताना तुम्हाला डिझेल आणि एअर प्रेशर हे जितकं इंजिनला गरजेचं आहे तेवढंच त्या प्रमाणात ते घेतलं जातं आहे. त्याच्यामुळे तुमचं 10 ते 15% डिझेल सेव्हिंग होणार आहे. आणि बाकी गोष्टी कंपनी जी आहे ही कंपनी शेतकऱ्यांच्या हिताचा म्हणजे जीवरक्षा दृष्टीने विचार करते. आता हा जे फायबर बॉडी इथं दिलेलं आहे ते वाफ येते गरम, कस्टमरच्या पायाला न लागता, म्हणजे त्या जेणेकरून कस्टमरच्या पायाचे केस जळून नयेत किंवा त्याची वाफ लागू नये म्हणून हे दिलेलं आहे. इथे फिंगर गार्ड्स दिलेले आहे की जेणेकरून त्याच्या हातातलं रुमाल वगैरे किंवा हात लहान मुलं बोटं वगैरे घालू नये, हे सेफ्टी फीचर दिलेलं आहे. हे सगळं सिस्टीम आहे सर. हे ड्राय टाईप फिल्टर येतं, पूर्ण सिंगल हुडमध्ये हा बॉनेट ओपन होतो. समोर जरी पाहिलं तुम्ही सगळं सुट्टे पार्ट तुम्हाला दिसतील. मेंटेनन्सला कंपनी 5 वर्ष वॉरंटी देते. इंजिन, गिअरबॉक्स, हायड्रोलिक, क्राउन पिनियनमध्ये जे मेजर पार्ट्स ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये कुठलीही कंपनी देत नाही. आणि सर्व्हिस शेड्यूल जर म्हणलं तर पूर्वी आपल्या ट्रॅक्टरला 250 तासाला सर्व्हिसिंग होतं, आता ह्या ट्रॅक्टरला 500 तासाला सर्व्हिसिंग देते. ओके. लिफ्टिंग कॅपॅसिटीमध्ये तुम्हाला आता सध्या कंपनी 2500 किलो देते. आणि बाकी शेड्यूलचा जे विषय आहे ते कस्टमरच्या फार्म हाऊसवर किंवा शेताकडे जाऊन कंपनी सर्व्हिस करते. अच्छा. सर्व्हिस शेड्यूल त्याच्यामध्ये आहेत वार्षिक कंपनीचा विषय. हो, 2 वर्ष त्याचा असा आहे. आणि 5 वर्षाची वॉरंटी देते ती 5000 तास किंवा 5 वर्ष जे प्रथम संपेल त्यास तुमची वॉरंटी संपुष्टात येणार. ओके सर जी, आता सिटिंग कशी आहे गाडीची, कुशनिंग वगैरे, म्हणजे कस्टमर कंटिन्यू बसून किती उशीर काम करू शकतो? ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये जो कुठला अदर कॉम्पिटिशन ट्रॅक्टर ड्रायव्हर या सीटवर जर बसा तर दुसऱ्या ट्रॅक्टरच्या याच्यावर सीटवर बसणार नाही. हा कम्फर्ट आहे. याची सीट अरेंजमेंट सगळी अशी आहे, पाठीच्या मणक्याच्या ह्याला वगैरे काय अडचण येणार नाही सर. म्हणजे कंटिन्यू काम करू शकतो, नॉन स्टॉप करू शकतो. ओव्हर हिटिंग कास्टिंगमध्ये कंपनी काय करते, ऑइल सील पॅकिंग कमी वापरते, त्यामुळे लिकेजचा प्रश्न येत नाही, ओव्हर हिट होत नाही. आणि कायम ड्रायव्हरला त्रास नव्हता, तो कंटिन्यू 24 तास या ट्रॅक्टरवर काम करू शकतो. ओके. एकरी किती डिझेल वगैरे लागेल सर? एकरी कन्झम्पशन सर जमीन कशी आहे त्याच्यावर डिपेंड आहे. एलिमेंट्स काय जोडता त्या हिशोबाने मी सांगतो तुम्हाला जवळपास 2.5 ते 3 लिटर तुम्हाला एकरी कन्झम होतं. ओके. बाकी तुम्ही याच्यामध्ये चढाव त्याच्यामध्ये फीचर्स ॲडिशनल असे आहेत. पिस्टन कूलिंग स्प्रे जेट आहेत. ज्यावेळेस तुम्ही पिस्टन वर्कआउट होतो त्यावेळेस त्याला ऑइल स्प्रे जेट होतं, त्यामुळे त्याचे ओव्हर हिट होत नाही, त्याचं कार्यक्षमता वाढते. आणि बाकीच्या गोष्टीमध्ये डिझेल कन्झम्पशन चांगलं असल्यामुळं हायड्रोलिक ऑइल ब्रेक तेलात बुडवलेलं असल्यामुळं 40% बॅकअप टॉर्क आहे, जे की जेणेकरून चढायला उतरायला ऑइल स्प्रे ऑइल गॅलरीमधून व्यवस्थित होणार. मिनिमम मॅक्झिमम ओके. इतका ड्रायव्हर सेफ्टी विचार करेल त्याच्यासाठी आणि त्याच्या ट्रॅक्टरच्या आरोग्यासाठी चांगलेलं आहे. बाकी याच्यामध्ये हे मॅटिंग वगैरे दिलेलं आहे कंपनीनं, सेफ्टी सगळे गार्ड्स दिलेले आहेत. आणखीन याच्यामध्ये विषय असा आहे हे 3 लिंकेज आपण देतो. इतर इंडस्ट्रीमध्ये हा 3 लिंकेज नाही, तुम्हाला सिंगल किंवा डबल येतो, म्हणजे बाकी कुठल्या ट्रॅक्टरमध्ये बघायला मिळणार नाही सर तुम्हाला. ओके. हां, हे PTO तुम्हाला यूज करता येतं. आणि स्टँडर्ड इको मोडमध्ये 52 आणि 57 तुम्ही यूज करू शकता. जेव्हा शेती कामासाठी वापरू शकता, फळात ऊसातून काढताना 57 वापरू शकता. ओके.
तर आता ओव्हरऑल सर जी आपल्या या ट्रॅक्टरची किंमत काय असणार आहे? आता याची होस्टिंग जी कोटेशन आहे ती 12,50,000 रुपये आहे. सध्या आपण कृषी प्रदर्शनमध्ये 1,00,000 डिस्काउंट देऊ, जसं 1150ला फायनल करू. 1150. बाकी आपल्याकडे फायनान्स वगैरेचे उपलब्ध असतीलच? आपल्या कंपनीचं स्वतःचं फायनान्स आहे. ओके. आणि आपण इतरही सुविधा आपण देतो. तर सर आपल्याला चाव्या किती मिळतील गाडीसोबत? आपल्याला चावी सर 4 मिळतील. डिझेल आणि बॉनेटसाठी डबल मिळेल आणि इंजिन चार्ज करण्यासाठी डबल मिळेल. असे 4 चाव्या आपल्याला मिळतील. ओके दादा, चालेल. त्याला डिझेल चावी सेपरेट दिलं आहे, म्हणजे बोनेट उघडताना आणि डिझेल लॉक उघडताना, जेणेकरून तुम्ही ट्रॅक्टर कुठं लावून गेलात तर कोणी तुमचं बॅटरी चोरून घेऊ शकत नाही. हा एक मेन सेफ्टी आहे. अच्छा. त्याशिवाय चावीशिवाय बोनेट उघडत नाही. दुसरा डिझेल लॉक, कोणीही डिझेल चोरू शकत नाही, पूर्ण लॉक आहे, तो एक सेफ्टी होतं. ह्यामुळं त्याला लॉक दिले सर. दुसरी गोष्ट बोनेट, एका झटक्यात चावी लावला तर एका सेकंदात उडकतो आणि बंद केलं की एका सेकंदात बंद होतो. तिथंही तुमचा वेळ वाचतोय सर. ओके. हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. बाकीला कुठलाही बोनेट उघडला तर नट काढा, हे काढा, वेळ लागतो. हा एका झटक्यात उघडतो, एका झटक्यात बंद होतो. नमस्कार. हा एक अजून एक टप सिस्टीम जर आपण ऑर्डर केला कस्टमरने तर कंपनी थ्रू हा टप मिळेल सर. ह्याच्यामध्ये तुम्हाला LED लाईट सिस्टीम मिळेल. डिझायनिंग लाईट करता तर त्याला डिझाईन लाईट करता येईल. विथ एक्झॅक्ट फॅन वगैरे दिलेला आहे, जेणेकरून उन्हात जरी काम केला तर शेतकऱ्यांना आराम मिळावा म्हणून हा फॅन देखील सिस्टीम लावून देण्यात आले सर. हा कस्टमर रिक्वायरमेंट केलं तर आम्ही देऊ शकतो. ओके. मित्रांनो, आता आपण गाडीला थोडंसं चालून बघणार आहोत. तर सर आपल्याला चालून दाखवतील. तर हेडलाईट्स पण ऑन आहेत. उन्हामुळे तुम्हाला दिसतंय का नाही मला आयडिया नाही आहे. तर वरच्या साईडला पण काही लाईट्स वगैरे आहेत, ब्लिंक होत आहेत. ब्ल्यू आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे. तर मित्रांनो, हा ट्रॅक्टर आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.